नांदेड़ पुलिस ने फोटो और वीडियो वायरल करने की धमकी देकर लोगों से उगाही करने वाले गिरोह का भंडाफोड़ किया है। इस मामले में पुलिस ने 4 महिलाओं सहित एक पुरुष आरोपी को गिरफ्तार कर 5,50,000 रुपए का माल जब्त किया है। आरोपी के कब्जे से 2 4 पहिया वाहन, 4 मोबाइल फोन, सोने की अंगूठी समेत अन्य सामान भी बरामद किया गया है। जानकारी के अनुसार आरोपी महिलाओं ने पहले पीड़ित ड्राइवर को फोन कर गाड़ी बुक करने का बहाना बनाकर घर बुलाया है। इसके बाद कथित तौर पर पीड़ित के कपड़े उतरवा उसका वीडियो बनाया और वीडियो वायरल करने की धमकी देकर नकदी, जेवरात और अन्य कीमती सामान की उगाही की। भाग्यनगर थाना पुलिस और स्थानीय अपराध शाखा ने संयुक्त कार्रवाई करते हुए कुछ घंटों में 4 महिला आरोपी व एक पुरुष आरोपी को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस ये भी जांच कर रही है कि इस गिरोह ने पहले भी ऐसी वारदातों को अंजाम दिया है या नहीं। भाग्यनगर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक युनिक क्राइम बघायला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये काही महिला एका ड्रायव्हरला फोन करून त्यांना मला गाडी पाहिजे असं बोलवलंय घरी, आणि घरी आल्यानंतर त्याला ट्रॅप करून घरामध्ये 4 महिला आणि एक पुरुष यांनी मिळून त्याचे कपडे वगैरे काढले, त्याचा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ केल्यानंतर एक्सटॉर्शन केला की पैसे दे, ज्वेलरी दे, नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो वगैरे वगैरे। आणि त्याच्यानंतर त्यांनी रेजिस्ट केला, मग ते स्नॅच पण केला, म्हणजे गुन्हा त्याच्याकडे जी ज्वेलरी होती आणि पैसे होते ते बळजबरीने काढून घेतले। नंतर तो इमिडिएटली भाग्यनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला त्यांनी। पोलिसांनी ह्याचा संज्ञान घेऊन इमिडिएटली सगळे आरोपींना अटक केला आणि हे चौकशीनंतर सगळं खरा झालेला प्रकार समोर आला। आणि असं होऊ शकतो की या महिलांनी काही अजून लोकांची फसवणूक केली असेल त्याचप्रमाणे, आणि लोक ड्यू टू शेम किंवा काही ह्याच्यामध्ये समोर येत नाही। तर जर असा प्रकार कोणाकडे झालेला आहे तर इमिडिएटली पोलिसांकडून तक्रार करावी। आम्ही ऑलरेडी सगळे रॅकेटला अरेस्ट केलेले आहे आणि नंतर अजून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे जनरली अशा प्रकारचे रॅकेट्स वगैरेमध्ये बळी पडू नका, कुठे किंवा घरी जाण्याची गरज नाही आहे। म्हणजे जे जेन्युइन आहे त्याप्रमाणे कारवाई करा। कोणी आमिष दाखवतो तर आमिषामध्ये जर तुम्ही बली पडले की तेव्हा तुमची फसवणूक होईल। अशा प्रकारचे करू नका। जर झालं की आमच्याकडे इमिडिएटली रिपोर्ट करा, त्याच्यामध्ये नंतर कारवाई करता येईल आणि जे दोषी आहेत त्यांना प्रॉपर सजा देता येईल। काही दिवसापूर्वी डिजिटल अरेस्टबद्दल मी काही लोकांना आवाहन केलं होतं की डिजिटल अरेस्ट सारखा प्रकार चालू आहे। अशा प्रकारचे सायबर क्राईमचे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये पण काही बाहेर राज्याचे लोक, ठराविक लोक आहेत, ते लोकांना फोन करतात। एक तर डिजिटल अरेस्ट एक हे झाली, परंतु त्यांना बरेच कधी नोकरीचे आमिष दाखवतात, वर्क फ्रॉम होम करा, अशा प्रकारचे तुमचे बँक अकाउंट रेंटवर द्या, तुम्ही बँक अकाउंट दिले की तुम्हाला पैसे मिळतील, अशा प्रकारचे लोकांना फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याकडून बरेच डिटेल्स घेतात, त्यांचे नंबर्स, पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे घेतात, OTP घेतात। अशा प्रकारचे काही बँक अकाउंट्सवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। स्वतः पुढाकार घेऊन सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यांना आम्ही म्यूल अकाउंट म्हणतात। अशा प्रकारचे अकाउंट वरून सायबर क्राईम घडवला जातो आणि हे अकाउंट्स ते सायबर क्रिमिनल्स जे आहेत त्यांनी कोणाला आमिष दाखवून त्यांच्याकडून घेतलेले अकाउंट्स आहेत। याच्यामध्ये एकदा गुन्हा दाखल झाला की मग त्या अकाउंटची चौकशी होते। अशा प्रकारचे कॉन्फिडेन्शियल डिटेल्स कोणालाही फोनवर कधीही द्यायचं नाही। कुठल्याही प्रकारचे आमिष जर कोणी दाखवले की त्याच्यामध्ये फसायचं नाही। कोणीही ऑनलाईन तक्रारच्या नावावर, ऑनलाईन नोकरी देण्याच्या नावावर, ऑनलाईन पैसे देण्याच्या नावावर तुमच्याकडून काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचा मिसयूज करू शकतो।